हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मराठी व्याकरणाचा प्रश्नसंच क्रमांक 32 बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नसंच क्रमांक 32 जीकेचा कंप्लीट केला होता। आय होप तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितला असेल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरत असतील। चला तर स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे? पर्याय आहे अ तुशी, ब तुझशी, क तुझला, ड तुझ्यात। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप आहे तुझला। कारण चतुर्थी विभक्तीमध्ये स ला नाते हे एकवचनी प्रत्यय लागलेले असतात। सो तू या शब्दाला ला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 2, गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते? पर्याय आहे अ गौरीला, ब साडी, क वाक्य अकर्मक आहे, ड शोभते। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे गौरीला साडी शोभते। या वाक्यामध्ये कर्म दिलेलंच नाहीये, म्हणून वाक्य आपलं अकर्मक आहे। प्रश्न क्रमांक 3, आज मला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहे अ कर्तरी, ब भाव कर्तरी, क कर्मणी, ड यापैकी नाही। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे आज मला मळमळते या वाक्याचा प्रयोग आहे भावकर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 4, अनुरक्ता या शब्दाचा अर्थ। पर्याय आहे अ जिचे गाल आरक्त आहेत, ब प्रेमात पडलेली, क तारुण्यात पदार्पण केलेली, ड पतीशी एकनिष्ठ असलेली। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे अनुरक्ता या शब्दाचा अर्थ आहे प्रेमात पडलेली। प्रश्न क्रमांक 5, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पर्याय आहे अ कोकणी, ब संस्कृत, क अरबी, ड पोर्तुगीज। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे हापूस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आलेला आहे। शक्यतो जे खाण्याचे वगैरे नावं असतात ते पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आलेले असतात। प्रश्न क्रमांक 6, पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? पर्याय आहे अ पांढरे केस, ब पांढरे केस असलेल्या, क मराठी विषय, ड शिकवितात। पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात या वाक्याचा उद्देश विस्तार आहे पांढरे केस असलेल्या। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो? पर्याय आहे अ सकर्मक भावे प्रयोग, ब भावे प्रयोग, क कर्मणी प्रयोग, ड कर्तरी प्रयोग। पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो। प्रश्न क्रमांक 8, पुढील उदाहरणातील रस ओळखा। उदाहरण आहे उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला। पर्याय आहे अ हास्य, ब शृंगार, क भयानक, ड विभस्त। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला या वाक्यातील रस आहे हास्य रस। प्रश्न क्रमांक 9, आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। पर्याय आहे अ अकर्मक क्रियापद, ब अनियमित क्रियापद, क शक्य क्रियापद, ड प्रयोजक क्रियापद। पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे आज दिवसभर गडगडते या वाक्यामध्ये गडगडते या शब्दाला अधोरेखित केलेलं होतं, त्याचं अकर्मक क्रियापद हा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 10, तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता? पर्याय आहेत अ केलेले उपकार जाणणारा, ब केलेले उपकार न जाणणारा, क हाल अपेष्टा सहन करणारा गुण, ड जाणून घेण्याची इच्छा असणारा। पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह आहे हाल अपेष्टा सहन करणारा गुण